नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड पुणे येथे रायगड जिल्हा आढावा बैठक। भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तात्यासाहेब उंदगुडे पाटील यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमदृष्टी स्मारक येथे अलिबाग तालुका रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडली। या बैठकीत भ्रष्टाचारमुक्त समाजाची उभारणी, लोकांच्या निधर्मी हक्कांचे संरक्षण आणि प्रशासनामधील अनियमिततेविरोधात ठोस लढा उभारण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला। महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रेरणादायी उपस्थिती। बैठकीत महाराष्ट्राच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम गणेश खुडे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत लोढे, महाराष्ट्र प्रदेश सचिव कायदा सल्लागार वकील अशोक धायगुडे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष महादेव आडगुडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने बैठकीला भक्कम दिशा आणि प्रामाणिक नेतृत्वाची जोड मिळाली। रायगड जिल्हा व अलिबाग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा उत्साह। या बैठकीत रायगड जिल्हा व अलिबाग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने हजेरी लावली। रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील अलिबाग, अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, अलिबाग तालुका संपर्क प्रमुख रत्नाकर धुमाळ, पेण तालुका सचिव किशोर भोईर, नवनिर्वाचित सदस्य संजय भगत, सचिन पाटील सर्व पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीस बळकटी देण्याचा, जनतेच्या समस्या ऐकून आणि त्यांचे निराकरण करण्याचा तसेच पारदर्शक प्रशासनासाठी लढा देण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला। बैठकीत ठरलेले भावनिक मुद्दे: भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती अधिक जोमाने राबविणे, प्रशासनातील अनियमिततेवर लक्ष ठेवण्यासाठी सजग पथके उभारणे, तक्रार निवारण प्रक्रियेची सशक्त अंमलबजावणी, प्रत्येक नागरिकाच्या न्यायासाठी एकजुटीने लढण्याची प्रतिज्ञा। बैठकीत उपस्थित सर्वांच्या डोळ्यात समाजासाठी सेवा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रीय जबाबदारीची भावना दिसून आली। यातून निष्कर्ष: पिंपरी चिंचवड पुणे येथे झालेली ही बैठक रायगड जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मोहिमेनं नवी ताकद, नवी ऊर्जा आणि नवी दिशा देऊन गेली। भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या उद्दिष्टासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, तृप्ती भोईर, अलिबाग। संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण स्पर्शाजवळ आलेलो आहोत। आज रायगड जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन समिती ही टीम आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख शांताराम खुडे साहेब यांच्याकडे आलेलो आहोत। आज भ्रष्टाचार निर्मूलन समितीची टीम आपल्यापर्यंत आलेली आहे। आज आपल्यापर्यंत आजची ही मीटिंग आहे। आज आपण या कार्यकर्त्यांना आज काय संबोधणार आहात? आज आपण सर्व रायगड आणि अलिबाग तालुका अध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, आपण सर्व टीम इथं आलात। आपलं सर्वांचं पहिलं हार्दिक स्वागत करतो। आज आपण समितीमध्ये आल्यापासून आजपर्यंत तुमच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आपण सर्वांनी इथं बोलवलं होतं। आढावा बैठक झालेली आहे। आढावा बैठकीमध्ये काय आम्ही गोष्टी तुमच्या ऐकून घेतल्या, काही गोष्टी समितीने ज्या तुम्हाला सांगायची त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत। त्याच्या प्रकारे पुढे काम चालू करावं, चांगलं काम चालू आहे तुमचं, तसंच पुढे काम चालू करून अजून आपल्याला सदस्य जेवढे जोडता येतील त्या पद्धतीने आपलं काम चालू ठेवावं। आणि मी आपल्या सर्व अलिबाग टीमला आणि रायगड टीमला मी अधिक शुभेच्छा देतो आणि आपलं असंच काम राहू द्या। आणि आम्ही सर्व आज भ्रष्टाचार समिती उपाध्यक्ष महाराष्ट्राचे म्हणून मी आणि कार्याध्यक्ष म्हणून चंद्रकांत लोढे साहेब आणि आपले कायदेतज्ञ अशोक धायगुडे साहेब आणि आढळे साहेब पिंपरी शहर उपाध्यक्ष आम्ही सर्व सोबत इथं असून आम्ही सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असंच काम तुमचं व्हावं हे आमचे पिंपरी शहर आणि महाराष्ट्राच्या तुम्हाला स्वागत। ओके सर, आपलं नाव काय? चंद्रकांत लोढे। आपण भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये कुठल्या कार्यावरती आहात? मी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करतो। आज महाराष्ट्रात तुम्ही सगळेजण पाहत आहे, या महाराष्ट्रामध्ये प्रशासक म्हणून बसलेल्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचा जो भ्रष्टाचार चाललेला आहे हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आज मात्र का होईना पण हा भ्रष्टाचार कशा प्रकारे थांबवता येईल, तो त्यांच्यासमोर कसा आणता येईल यासाठी ही आमची समिती भ्रष्टाचार काम करते।
आणि इथून पुढे जे काही संघटनेत सामील होतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज ज्यांना पदभार दिलेला आहे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. ओके. तर आपलं नाव काय? महाराष्ट्र राष्ट्रवादी निर्मूलन समितीचा सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतो. भ्रष्टाचार ही केवळ आपल्या देशात उचित नाही तर आपल्या देशाची समस्या आहे. भ्रष्टाचार कसं हजारो वर्षापासून चालत आला ती पुढची काही वर्ष चालत असेल, पण हा भ्रष्टाचार आपल्या समाज व्यवस्थेला देशाला शिकवतो. हा भ्रष्टाचार कुठेतरी हात नाव आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ही फार मोठी समस्या घेऊनच मागचं सरकार सत्तेत आलं आणि आज भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्या सरकारनं जुन्या सरकारचं सुद्धा पुढं मागे टाकलं. अशा प्रकारची आपली या देशातली परिस्थिती आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी जागरूक होऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारला पाहिजे. आणि भ्रष्टाचार ही अशी गोष्ट आहे, भ्रष्टाचार कशातून केला जातो तर सर्वसामान्य नागरिकांचा हक्क मारूनच भ्रष्टाचार केला जातो. तुमचा हक्क चांगला रस्ता तुम्हाला दिला जातो खराब रस्ता 50% अशाच पद्धतीचं काम सगळीकडे चालू असतं. आणि त्यामुळं आपल्याला हा लढा फार मोठा करायचा आहे. आणि भ्रष्टाचारी लोकांची जागा ही प्रशासनात नाही तुरुंगात असली पाहिजे. धन्यवाद. ओके. तर आपलं नाव काय? मागे वाढवलं भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहराचं काम करतो. तर आज देशात आणि महाराष्ट्रात पूर्ण जगात भ्रष्टाचार भरपूर वाढलेला आहे. त्या अनुषंगाने आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती या समितीतर्फे पूर्ण देशामध्ये आमच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम चालू आहे. तर आज रायगड आणि पेणचे कार्यकर्ते यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पिंपरीला आले होते. तर आणि एक आढावा बैठक आयोजित केली होती. त्या आढावा बैठकीसाठी भेटायला आलो होतो आणि ती आढावा बैठक आम्ही उत्स्फूर्तपणे पूर्ण केलेली आहे. आणि योग्य ते शांताराम खुडे साहेब, उदगुडे साहेब यांचं योग्य ते मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे उत्कृष्ट अशी एक धर्म पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष. आज आम्ही अलिबाग रायगडहून पिंपरी चिंचवड येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण आलेलो आणि आज आम्हाला इथे मोलाचा सल्ला मिळाला महाराष्ट्राचे अध्यक्ष खुडे साहेब यांच्या. तालुका अलिबाग तालुका या सर्वांनी अगदी प्रामाणिकपणे अगदी हाक दिली तर लगेच ओ द्यायची तयारी ठेवा. फक्त की हा लढा आपण पुढे यशस्वी करू. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही विषयामध्ये आपण हात जर घातला त्याला आपण